हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मित्र मैत्रिणींनो, आजची मी रेसिपी नाही म्हणत, कोशिंबीर बनवणार आहे. ती पण कारळ्यापासून. आपण जे कडू कारळ असतं त्याची कोशिंबीर आज मी करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतलेलं कारळ, लिंबू, टोमॅटो, गाजर, कांदा, कोथिंबीर, शेंगू, मीठ. कांदा कापलेला आहे. आता मी बाउलमध्ये टाकूया. त्याच्यानंतर टोमॅटो सगळं धुवून घेतले, टोमॅटो, कारली वगैरे. ज्यांना स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्यांनी टोमॅटोचे वेहा काढून टाकायचे. जे डायबेटीस त्यांना आहे त्यांनाही कारळ्याची भाजी फायदेशीर ठरते. त्यांनी कारळ्याची भाजी भरपूर प्रमाणात खायची. त्यानंतर मी थोडा गाजर घेते. गाजर स्किप केलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. मोठे मोठे तुकडे केले चालेल. कोशिंबीर म्हटलं म्हणजे बारीकच तुकडे करावे लागतात. मोठे तुकडे करतो त्याला पण सॅलड म्हणतो. सॅलडसाठी आपण मोठे तुकडे केले चालेल, पण कोशिंबीरसाठी बारीक करावं लागतं. कोथिंबीर, तिखट जास्त असली तर जास्त मिरच्या घेतल्या तरी चालेल. एक मिरची घेतली. जेवढा तिखट पाहिजे तेवढा पण मिरची घ्यायची. त्याच्यानंतर कारलं घेणार. कारलं थोडं तासून घेतलं तरी चालेल, पण आजूबाजूचं जरा काढून घ्यायचं. चौकस ते काढून घ्यायचं. कारळ सुद्धा पिसून घेतलं तरी चालेल. तुम्ही म्हणजे कापून घेते. कच्चं कारळ खूप छान लागतं त्याची कोशिंबीर. बिया वगैरे काढून टाकायचे त्याच्यात. करून घ्यायचं. जसे तुकडे पाहिजे तसे जास्तीत जास्त बारीक आणि पातळ करायचे. मीठ लावून त्याला चुरून घ्यायचं. थोडं कारळले असे बारीक तुकडे पातळ करायचे आणि थोडं मीठ लावायचं आणि चुरून घ्यायचं. म्हणजे ती कोशिंबीर छान लागते. आणि बाकीच्या साहित्यात आपण ते मिक्स करणार आहोत. जेवढं पातळ कापता येईल तेवढं कापायचं. थोडं आंबट गोड तिखट
कडू असं आपल्या पोटात जायला पाहिजे. काहींना कारली आवडत नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकार कधी फ्राय वगैरे करून द्यायचं किंवा भजी जरी कारल्याची केली तरी आवडीने खातात. त्याच्यात काकडी जरी टाकली तरी चालेल. इथे मी सैंधव मीठ घेतलेलं. थोडं मीठ टाकून आता कारळी चुरून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असेल, कडवटपणा असेल ते निघून जाईल. तुम्हाला जर कडू आवडत असेल तर त्याला चुरली नाही तरी चालेल. ज्यांना जास्त कडू आवडत नसेल तर त्या पाण्यामध्ये कडवटपणा निघून जातो. आता याच्यात थोडं मीठ टाकूया आपण. कारली चुरून घेऊ. कारली अगोदर मी धुवून वगैरे घेतलेलीच आहे. खूप छान लागते कोशिंबीर. तरी थोडं धुवून घेते मी, की त्याच्यात मीठ वगैरे असेल जास्त तर निघून जाईल. तर कारळी टाकलेली आहेत. आता आपण अंदाजाने मीठ टाकूया. त्याच्यानंतर लिंबाच्या बिया काढून लिंबू पिळून घेऊया. मिक्स करूया सगळं. हाताने मिक्स केले तरी चालेल, व्यवस्थित मिक्स होते. अशी कोशिंबीर तुम्ही करून पहा, खूप छान लागते, टेस्टी एकदम. कारल्याची कोशिंबीर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.